काय ऋतिक कुठं चालला? अरे काय नाही, कामावर चाललो रे. अरे कामावर काय जातो, आपल्या सोने 35 ने इथं काम पण करून टाकलं. म्हणजे पोरगा झाला सोने 35 ला. अरे वा, काय छान बातमी आहे. छान काय छान, लग्नानंतर 3ऱ्या महिन्यात पोरगा झालाय. म्हणजे विषय काढला का तुला, पोरग होणार होतं म्हणून लग्न केलंय. हिला काय सांगतो काय? आजकाल कोणाचं बी ताटते आणि कोणी बी रेटते. अरे पण एक मिनिट, तुला खबर कशा काय माहिती? सोने 35 ला आपणच कॉन्डम पुरवायचो ना. तू पुरवायचं, मग झालं कसं पोरग? एक दिवस पुरवायची राहिली. येतं काहीच नाही, आपल्या सविता भावीच्या मेसवर काल मेस झाला ना. म्हणजे अरे तो आपला कॉट बेसिसवर राहणारा रवी सविता भाभी सोबत कॉटवरच जेवला ना. तुला कसं कळलं? सकाळी कॉट दुरुस्त करायला आपणच गेलो होतो ना शेट. हे तर काहीच नाही, तो आपल्या सोसायटी मधला कल्पेश नाही का, त्याला शाळेतनं रस्टिकेट केला. कसं काय? अरे प्रगती पुस्तकावर खोटी सही मारली होती. तुला कसं माहिती रे? अरे त्या प्रगती पुस्तकावर खोटी सही आपणच केली होती ना शेट. हे तर काहीच नाही, ते आपल्या बिल्डिंग मधले हरिश्चंद्र नाही का, त्यांनी पोराला त्यांच्या काल असला बेदम मारलाय ना. कोणते हरिश्चंद्र? अरे हरिश्चंद्र जगताप. ते माझेच वडील आहेत ते. अब तुला एवढं पण माहित नाही, तुला काल लेखान बदललाय म्हणून. तू हळू बोल पहिलं, आणि मला सांग तुला कसं कळलंय? अरे तुझा टपरीवरचा बिडी मारतानाचा फोटो आपणच तुझ्या पप्पाला व्हॉट्सअपवर सेंड केला होता. ठीक आहे ठीक आहे, मी जातो आता, कामाला जातो मी. पण तू कुणाला सांगू नका प्लीज. आपण कशाला कोणाला जा. ओ तुम्हाला कळलं का, तर ऋतिक जगताप हरिश्चंद्राचा पोरगा, त्याला काल लय घाण बेदम मारला त्याच्या बापानी. सिगरेट पितानाचा फोटो आपणच व्हॉट्सअप केला होता. ते तुमची बायको पण म्हणे पळून गेली, ते खरंय का? खरं आहे का? थांबा आलो.